हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम सागर का जरा निजा मा पा निजा मा पा निजा मा पा निजा करणे काम सर्वजण सर्व विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 धर्माचे पालन मॉनिटर लावा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीज वाढवा कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवा नाम नाही भिडभाड तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवा नाम पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कला पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन तुझारे चरण संपतिया तुझारे चरण संपतिया रंग तू पादाने वितारू भवती सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथे जावी तर बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकार प्रथम नमन वदने चरण पदातिया त्यांच्या कृपादाने कथेचा वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओ पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका संपादी ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमः ज्ञानेश्वरा ओम नमः ज्ञानेश्वरा ओम नमः ज्ञानेश्वरा ओम नमः ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जामा करणे काम बीज वाढवावे राम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करायचं मॉनिटर लावायचं सेवेकरता घेतलेला अभंग जे ज्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता
आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देव निवासी विको कमी करा. जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता स्वतःच्या संसाराची राखांगोळी करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा धर्माचं पालन करण्यासाठी महापुरुषांचा अवतार असतो याचं कारण सांगणारा विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अजून कमी करतो. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आता मला तरी असं वाटत नाही की या ठिकाणी कुणीही उभं राहावं कुणी आणि अल्पसा पर्याय द्यावा शक्य नाही. कारण सांगू का, हे वैभव जे बघताना आज तुम्ही तुमच्या गावामध्ये हे सप्ताहाचं नाही, हा सप्ताहाचं वैभव नाही. काही गाव आम्ही रोज सप्तेस फिरतो. काही गावामध्ये एवढे लोक कीर्तनाला एवढी सुंदर साऊंड सिस्टम एवढे गायक वादक सप्ताहामध्ये पाहायला भेटत नाही. आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावामध्ये सप्ताह सोडून शिवजयंतीचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये साजरा होतो. विठाला विठाला या कार्यक्रमाची जर आपण सर्व रूपरेषा बघितली तर या गावामधला सर्वात तरुण वर्ग जो आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण आज कलियुगामध्ये सप्ताह असेल कीर्तन असेल या कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये तरुण वर्गाचा या 4-5 वर्षामध्ये जास्त संबंध येतो. आणि तसं तर महाराजांनी सांगितलं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात त्यांचाच खरा परमार्थ आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हरी कीर्तनात हा परमार्थ जर बघितला तर खरं तरुण मंडळींनी करण्यासारखा परमार्थ आहे माझ्या. म्हणून एवढं सुंदर वैभवामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो. आजच्या कीर्तनासाठी गावातील सरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच जे काय असतील सर्व या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि विशेष म्हणजे या गावचं तरुण मंडळीचं आणि भजनी मंडळीचं माझ्यावर असणारं विशेष प्रेम. कारण या गावामध्ये आता माझं दुसरं कीर्तन आहे, बरोबर आहे. सप्ताहामध्ये एक वेळेस मी आलो होतो आणि आता ही दुसरी वेळ आहे. म्हणून मी तुमच्यासाठी काय नवीन आहे का? मी तुमच्यासाठी नाही, फक्त माझी एक विनंती ऐकता का? मग जे वट्यावर बसलेत ना माझी भाऊबंदी सर्व तुम्ही इथे येऊन बसा. रिकामी जागा तुमच्यासाठी ठेवली, सर्वांनी या. कारण एक सांगू का, आता थोडासा बेस वाढवा. तर मॉनिटरचा आवाज येत नाही, त्या 2 बॉक्सचा आवाज येतो, याचा आवाज वाढवा. मॉनिटरचा आवाज हॅलो हॅलो या समोर तरुण मंडळी तुमच्यासाठी कीर्तन आहे. तुम्ही समोर आल्याशिवाय कीर्तनच करणार नाही. या ही जागा तुमच्यासाठी फोकस मध्ये लाईट मध्ये ठेवली राहा. या समोर या समोर या, सर्व या. उठा पटकन, कमी येऊ तुमच्यापर्यंत उठवायला. चला लवकर या, उठा. तुम्ही आल्याशिवाय कीर्तनच करणार नाही. जेवढी होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ. तुम्ही समोर या. तुम्ही बघा ऐका बरं. आता एक वाक्य बोललो मी, ऐका लक्ष देऊन. छत्रपती शिवाजी महाराजांची मी अगोदर किती विनंती केली त्यांना, पण आले का? पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना ते समोर आली. एवढी ताकद राजामध्ये आहे. विठाला म्हणून आजच्या कीर्तनासाठी जेवढी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी, आमचे अमोल महाराज असतील, त्याच्यानंतर आमच्या महाराजांचं नाव काय, मंगेश महाराज, ते गावातले काय त्यांचं पलीकडचं विशाल महाराज, त्याच्यानंतर आमचे माऊली महाराज असतील,
हे मंडळी या दिवशी भेटणं म्हणजे खूप म्हणजे आहो भाग्य मोह भाग्य म्हणावं लागतं माझं सुद्धा. कारण शिवजयंतीचा प्रेड असा आहे, एक दिवस तुम्हाला राम जन्माचं कीर्तन करायचं, रामनवमीच्या दिवशी महाराज लोक भेटतील, पण शिवजयंतीच्या दिवशी 3 गायक, एवढे सुंदर मृदंग वादक, आता कीर्तनकार सुंदर आहे का तुम्ही शेवटी ठरवा ते, एवढे सुंदर महाराज मंडळी तुम्हाला भेटणं अशक्य आहे बरं. आणि त्या जोरदार टाळी आमच्या सर्व भजनी मंडळींसाठी वाजवा. त्याच्यानंतर आमचे शिवार महाराज काय गोड मृदंग वाजवतात. आता मला तर असं वाटतं यांचं कौतुक त्यांच्या आई वडिलाच्या समोर जेव्हा व्हावं ना, आणि त्यांच्या आई वडिलांनी जेव्हा त्यांचा मृदंग त्यांच्या डोळ्याने ऐकला ना महाराज, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ती कृपा ज्ञानोबरायची बरं. आज मला तुम्ही सांगा, बोला बरं माझ्यासोबत, थोडासा आवाज खूपच कमी येतोय बरं का. मला सांगा शिवार महाराज, बस बस, हा मृदंग कशाचा आहे? चमड्याचा, बरोबर आहे. तुम्ही तरी बोला, माझी जाती बरं का. आता हा मृदंग कशाचा आहे? चमड्याचा. कशाचा आहे? चमड्याचा. पण आज आमचे शिवहार महाराज चमड्याच्या मृदंगामधून विठ्ठल विठ्ठल आवाज काढतात, बरोबर आहे. ऐका, चमडा विठ्ठल विठ्ठल बोलतो का? बोलतो का? बोलू शकत नाही. कारण चमडा जर विठ्ठल विठ्ठल बोलला असता तर आपल्या पायाची चप्पल सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलली असती. पण ऐका, हा चमड्याचा पक्वाद विठ्ठल विठ्ठल बोलतोय, हे चमड्याचं मोठेपण नाही. हा चमड्याचा पक्वाद विठ्ठल विठ्ठल बोलतोय, या चमड्याचं महत्व नाही. हा चमड्याचा पक्वाद सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतोय. याचं कारण म्हणजे वाजवणारा जो ना, त्याच्यावर ज्ञानोबराची कृपा झाली म्हणून चमड्याचा पक्वाद सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतोय. म्हणून ही ज्ञानोबराची कृपा आहे. अरे गोडिय भंगाची लागली से आज मला गोडिय भंगाची कृपा पांडुरंगाची. आज आम्ही जे काय ऐकलो माय बाप, ही सर्व पांडुरंगाची कृपा आहे. म्हणून सर्व भजनी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. तरुण मंडळी असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक, सर्व माझ्या माता माऊली आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि आता कीर्तन सेवेला प्रारंभ विठाला आजचं कीर्तन कशानिमित्त आहे? कोणाला माहित नाही? हात वर करा बरं, विको कमी करा. कोणाला माहित नाही आजचं कीर्तन कशानिमित्त आहे? हात वर करा. एखादा आहे का आपल्यात? नाही. आजचं कीर्तन कशानिमित्त आहे तरुण मंडळी? शिवजयंती निमित्त. मला तुम्ही सांगा, आजचं कीर्तन जे शिवजयंती निमित्त आहे हे आपले फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज शिवजयंती आपण साजरी करतोय. मला तुम्ही सांगा, तुम्ही फक्त माझ्यासोबत बोला बरं, तेव्हा माझं कीर्तन तुम्हाला कळेल. ऐका, राजांना जाऊन आज 394 वर्ष पूर्ण झाले. किती? 394. पण मला तुम्ही सांगा, 394 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा राजांना आपण आज महाराष्ट्र विसरत नाही, बरोबर आहे. आता तुम्हाला विचारतो, गावामध्ये शिवार महाराज एखादं म्हातारा 105 वर्ष जगलं. हा, 105 वर्ष. किती? 105 वर्ष.
त्याच्या जर आपण मौतीला गेलो तर लोकांना विचारतो का हो किती दिवस जगलं म्हातारं, लोक सांगतात महाराज अहो हे म्हातारं 105 वर्ष जगलं. किती? 105 वर्ष. थोडासा आवाज वाढवा. 105 वर्ष जगलं. पण ऐका, 105 वर्ष जगलेलं म्हातारं जेव्हा त्याचा तेरवी वगैरे संपते ना, एका महिन्यामध्ये गावातले, गल्लीतले, तालुक्यातले, जिल्ह्यातले सर्व लोक त्याला विसरून जातात. बरोबर आहे? 105 वर्ष जगलेलं म्हातारं पण एका महिन्यामध्ये गल्लीतले, तालुक्यातले, जिल्ह्यातले सर्व लोक त्याला विसरून जातात. पण माझ्या राजाला जाऊन आज 300-350 वर्ष पूर्ण झाले, पण आजही राजांना आपण विसरत नाही. याचं कारण सांगतो ऐका. म्हातारं 105 वर्ष जगलं पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. ऐका बरं, म्हातारं 105 वर्ष जगलं पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. राजे फक्त 50 वर्ष जगले पण आयुष्यातला क्षणोक्षण समाजाच्या कल्याणासाठी, म्हणून राजांना विसरत नाही. विठाला आज या महाराष्ट्रात जर आपण चित्र बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये आपल्या आजोबाचा, पंजोबाचा, खापर पंजोबाचा कुणाचाच फोटो नाही. असेल एखाद्याच्या घरामध्ये आपल्या बापाचा, खापर पंजोबाचा नाही. पण ऐका, या महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही की त्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. का फोटो आहे सांगू का? आज आम्ही या कीर्तनामध्ये असं शिवजयंतीचं स्टेटस ठेवलं ना की काही नास्तिकवादी लोक असतात, म्हणजे त्यांना देव आणि भजन कीर्तन यांचा आणि त्याचा जमीन आसमानचा फरक नसतो. फक्त त्यांचा फरक कशासाठी असतो माहितीये का? सत्यात आज पंगत म्हणजे आटम काय, बस एवढंच त्यांना माहित असतं. आटम खायचा, मस्त रोई राखायचा यायचं. विठाला विठाला असे लोक आम्हाला विचारतात, महाराज अहो काय तुम्ही परमार्थ कुणीकडे नेऊन ठेवला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काय कीर्तन असतं का? असे लोक विचारतात. पण त्यांना आम्ही सांगत असतो, बाबा आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे सुख आले आणि मराठवाड्याच्या मातीमध्ये सुखावलेली प्रजा आहे, आणि आज मंदिरामध्ये देव जर सुरक्षित असेल तर याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्याला कीर्तनाची सुद्धा परवानगी मागावी लागली असती. हम आलंदी के गरीब वारकरी है, हम थोडासा संकीर्तन करना चाहते हैं, क्या हमें परवानगी मिलेगी हुजूर? माझं नाव कृष्णा नसतं, अब्दुल खान, अफजल खान असे नाव असते महाराज. पण ऐका, उपकार झाले त्या राजांचे, उपकार झाले जिजाऊ साहेबांचे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीला एक हिरा दिला. ऐका बरं, लाल मातीच्या विको द्या कना कना तुने, लाल मातीच्या कना कना तुने सुगंध दरवळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्मासी आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं, माझ्या देवाचे नाव गाजते, विठ्ठल दगडावे, शिवरायाचे नाव गाजते, विठ्ठल दगडावे, माझ्या देवाचे नाव
माझ्या राजाचं नाव गाजते शिवरायाचे नाव गाजते गणपतीचे नाव माझ्या देवाचे नाव गाजते गणपतीचे नाव शिवनेरीवर शिवजन्मला राजा शिवनेरीवर शिवजन्मला राजाचा अधिपती राजाचा अधिपती आवडला असेल तर टाळी वाजवा. आता खरी शिवजयंती सुरुवात झाली बरं माऊली महाराज. आता वातावरण झालं कारण राजांची जयंती. आता राजांचं नावच एवढं बाह्य महाराज. आता तुम्हाला समोर सांगतो ऐका बरं. राजांच्या चरित्रामध्ये आपण थोडा प्रवेश करू कारण तरुण मंडळी आहे. आजचं कीर्तन ऐका बरं. आजचं कीर्तन म्हणजे फक्त राजांचं चरित्र आपण महाराजाला पैसे देऊन आणलंय त्यांचं सांगायचं कामच हे असं म्हणून ऐकू नका. आजचं कीर्तन तुम्ही फक्त परिवर्तन म्हणून ऐका. मी तुम्हाला सांगतो तरुण मंडळी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे ध्येय आहे सर तुमचं जितके कष्ट करता येतील तेवढे कष्ट करा. पण ऐका तुम्ही राजांच्या चरित्रातला एखाद्या चरित्राचा भाग आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राजांचं चरित्र आहे. छत्रपती शिवाजी राजे जेव्हा आईच्या पोटामध्ये होते ना जिजाऊ साहेबांच्या तर पोटामध्ये असताना जिजाऊ साहेबांनी काही पिक्चर नाही पाहिले मालिका नाही पाहिल्या. 4 दिवस सासूजी. आता सासूजी राहिलेच नाही महाराज. पूर्वी काय होतं माहितीये का सून भियायची की सासू कशी मिळेल. हा आता सून भीत नाही आता सासू भीती सून कशी येईल. बरोबर आहे. आता 4 दिवस सासूचे नाही आता 4 दिवस सूनचे आले. विठाला विठाला जेव्हा छत्रपती शिवाजी राजे पोटामध्ये होते त्यावेळेस माता मावल्या जर आपला मुलगा राजासारखा जन्माला यावा तर इथून पुढचे 5 मिनिटं कीर्तन तुमच्यासाठी. जेव्हा छत्रपती शिवाजीराजे पोटामध्ये होते रामायणातल्या महाभारतातल्या रामाच्या कृष्णाच्या गोष्टी रोज आपल्या मुखाने वाचाव्या डोळ्याने ते चित्र बघावे आणि तसे संस्कार जिजाऊ मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या राजांवर झाले. आज आमची आई काय करते पोटामध्ये बाळ आहे आई सांगते ओझ उचलू नको बरं पोरी. हा ओझ उचलू नको. पोरगी काय करते दिवसभर टीव्हीच्या समोर 8 वाजता मालिका लागते महाराज ती लागीर झाल्याची. बरोबर आहे. ते म्हणजे पाहत नाही किंवा कीर्तनासाठी पाठ केले ते विठाला विठाला 8 वाजता मालिका लागते लागीर झाल्याची. ती लागीर झाल्याची मालिका लागली की जेवणाचं ताट पलंगावर घेऊनच बसती पोरगी कारण वज उचलायचं नाही ना. आईने सांगितलं लक्ष द्या बरं ते वाक्य वज उचलायचं नाही. ती मालिका झाली की लगेच दुसरी मालिका लागते. कोणती कोणती तुम्हीच सांगा. आता ती माझ्या नवऱ्याची बायको. बस आता जमलं माऊली महाराज. बर काय काय का आता काय झालंय की मालिका 8:30 ते 9 आहे. बरोबर आहे. काही माता मावल्यांचे जर भांडे घासायचे राहिले ती मालिका लागली ना तर माता मावल्यांनी नवीन सिस्टीम काढली शिवार महाराज. माता मावल्या मालिका सोडत नाहीत आणि भांडे घासायचे राहू देत नाहीत. काय करतात माहितीये का भांडी अशा जागेवर घासाय बसतात जिथून टीव्ही दिसली पाहिजे आणि भांड्यावर उजेड पडला पाहिजे लाईटाचा. हे महाराज आता मी घरी राहतो ना मला माहिती आहे अनुभवीच खात्री. विठा
असेल तर आपण रामायणातल्या महाभारतातल्या कथा वाचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी राजासारखा पुत्र जन्माला येतो. बरं, राजांचं नाव काय ठेवलं? राजांचा जन्म झाला आणि नाव ठेवलं शिवाजी. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं. ऐका बरं, शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि शिकून वागल्याच्या नंतर जीवन जगावं कसं, याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. अरे ओम नमः शिवाय म्हटलं तर समाधान प्राप्त होतं. ओम नमः शिवाय म्हटलं तर समाधान प्राप्त होतं. रामकृष्ण हरी म्हटलं तर अंतःकरणातलं पाप निघून जातं. आणि शिवाजी म्हटलं ना तर हजार शत्रूला पराभूत करण्याची ताकद राजांच्या नावामध्ये आपल्याला प्राप्त होते. नाहीतर तुम्ही घेऊन पहा, आज छत्रपती शिवाजी महाराज जय म्हटलं की जय म्हणायचं कामच पडत नाही, अचूक मुखामध्ये येतं. मला तुम्ही सांगा, या जगामध्ये आपला वडील वारले तर वडिलाचं वर्ष श्राद्ध कोण घालत नाही, पण राजाच्या जयंतीसाठी लोकांच्या ट्रॅक्टरवर जातात, पण तरुण मंडळीसाठी 500-500 रुपये शिवजयंतीसाठी तयार करतात. ही राजांची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला 33 कोटी देवांचे अब्जावती मंदिर आहेत. 33 कोटी देवांचे अब्जावती मंदिर आहेत, पण ज्यांचं एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केले त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. नावामध्ये एवढी ताकद आहे. राजांचा जन्म झाला आणि एक दिवसचा प्रसंग बरं का, नाही त्यांना धिंगाणा करू द्या, कारण हे भविष्य आहे पुढचं महाराज. हे आज धिंगाणा करत करत जरी कीर्तन ऐकलं ना तर यांचं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. एक दिवसचा प्रसंग ऐका बरं, काय संस्कार होते राजावर. माता मावल्या माझ्याकडे लक्ष द्या. एक दिवस शिवनेरीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मित्रांसोबत खेळत होते. खूप गोड प्रसंग आहे, ऐका लक्ष देऊन. मित्रांसोबत खेळत असताना शिवनेरी किल्ल्यावर शिवार महाराज काही भिकारी आले. बस 2-4 दिवस झाले अन्नाचा कण पोटामध्ये नाही, आणि ते भिकारी त्या राजांच्या जवळ आले. विचारलं सर्वांना, का रे, काय आहे तुमचे नाव? प्रत्येकाने आपापलं नाव सांगितलं. शेवटी राजाने सांगितलं, माझं नाव शिवबा आहे. हा किल्ला आमचाच आहे, आम्ही वतनदार आहोत, मग आम्ही श्रीमंत आहोत. त्या भिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. संस्कार सांगतो बरं राजावर कसे संस्कार होते. भिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्या भिकाऱ्यांनी त्या शिवबाला, राजासाहेबांना सांगितलं, शिवबा, आम्हाला माहित आहे तुमच्याकडे श्रीमंती आहे, पण शिवबा 3 दिवस झाले रे शिवबा, आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. तू आता शिवनेरी किल्ल्यावर जा आणि महासाहेबांना विचार की आम्हाला अर्धी भाकरी देशील का म्हणून. राजे धावत धावत गेले. बरं ऐका, संस्कार ऐका बरं. राजे धावत धावत गेले. आवाज दिला, मासाहेब, ओ मासाहेब. जी शिवबा. आओ मासाहेब, लवकर खाली या. मासाहेब खाली आल्या आणि मासाहेब येत असताना राजाने सांगितलं, मासाहेब, आपल्या गडाच्या पायथ्याला काही भिकारी आलेले आहेत आणि ते असं म्हणतात, शिवबा, 3 दिवस झाले आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तुझी आई आम्हाला अर्धी भाकरी देईल का? मी बोलवू का त्या भिकाऱ्यांना? खूप उपवासी आहे, 3 दिवस झाले अन्नाचा कण पोटामध्ये नाही, बोलवू का मासाहेब? मायका, हे शब्द ज्यावेळेस मासाहेबांनी ऐकले ना, आपल्या हातामधल्या बांगड्या पाठीमागे केल्या. हातामधल्या पाठीमागे बांगडे केल्या, राजांच्या जवळ आल्या आणि राजांच्या कानसुलीत एक कानाखाली मारली. राजे रडायला लागले. 5 वर्षाचं वय असेल, राजे रडायला लागले. विचारलं, मासाहेब, अहो काय चुकलं आमचं? आम्ही फक्त विचारण्यासाठी आलो होतो की भिकाऱ्यांना बोलवू का? अहो नसेल बोलवायचं तर सांगा, का मारला आम्हाला तुम्ही? ऐका बरं, संस्कार सांगतोय. का मारलं? त्यावेळेस महासाहेबांनी राजांचा कान धरला आणि सांगितलं, शिवबा, अरे रामायणातल्या महाभारतातल्या कथा तुला सांगितल्या आणि तुला माझ्या स्तनामधलं दूध पाजलंय, पण राजा आज खऱ्या अर्थाने माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. राजा, अरे तुला रामायणातल्या महाभारतातल्या कथा कशासाठी सांगितल्या, पण आज तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. विचारलं, तुमच्या दुधाचा हिशोब कधी मिळाला असता? सांगितलं, शिवबा, अरे शिवनेरी किल्ल्यावर भिकारी आले असता, 3 दिवस झाले उपवास आहे, पोटामध्ये अन्नाचा कण नाही असं तुला माहित असताना तू त्या भिकाऱ्यांना गडावर आणून तुझ्या हाताने जर जीव घालून वाटी लावला असताना तर त्या दिवशी मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. असा प्रश्न प्रत्येक माता मालूने आपल्या मुलांना विचारला पाहिजे. विचारला पाहिजे. असे संस्कार राजांवर होते. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजनहा सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. मला तुम्ही सांगा, शाळेमध्ये गणित, भूगोल, इतिहास, मॅथमॅटिक्स सर्व विषय असतात.
पण बोला माझ्यासोबत, शाळेमध्ये शिव्या शिकवल्या जातात का हो? हा मग तू आपल्या हिंगोली जिल्ह्याकडे आहे का कधी मला सांगा. आमच्या गावात लई पोरं आहेत, आहे का? शिव्या शिकवल्या जात नाहीत, पण शिव्या मुलं शिकतात कुठं? याचं कारण सांगू का तुम्हाला? आपण मोठे लोक घरामध्ये जसं आचरण करतो ना, बस आपल्याकडे पाहून आपल्या लहान मुलांना तशी सवय लागते. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या घरामधले लोक सप्ताह बसल्याच्या नंतर, गावामध्ये सप्ताह बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत या धर्म मंडपामध्ये सेवा करतात ना, त्यांच्या मुलांना समोर जाऊन सांगायचं कामच नाही गावात सप्ताह बसला. सप्ताह बसला की ते आपोआप धर्म मंडपामध्ये येतात. याला म्हणतात यज्ञदान चरती श्रेष्ठ तत्त देवेत रोजना. विठला विठला. म्हणून आपली एक सवय असते महाराज, एखादी मुलाने चूक केली, आपण सांगावं अहो काका, अहो तुमचा मुलगा आता मी दारूच्या दुकानावर पाहिला. तो सांगतो महाराज असं होऊ शकत नाही. काय म्हणतो? असं होऊ शकत नाही, आमचा मुलगा दारू पितच नाही असं सांगतो. पण ऐका, जोपर्यंत आपला मुलगा छोटा आहे ना, तोपर्यंत आपल्या मुलाची एकही चुकी माफ करू नका. जर लहान वयामध्ये तुमच्या मुलाची चुकी तुम्ही माफ केली तर मोठ्या वयामध्ये तो मोठी चूक करायला घाबरणार नाही. काय झालं, एका मुलाने शाळेमधून पेन्सिल चोरून आणली. ऐका बरं, पेन्सिल चोरून आणली, धावतच घरी आला. आई मी पेन्सिल चोरून आणली. घरी आला, आता आईने काय करायला पाहिजे होतं? तरुण मंडळी काय करायला पाहिजे होतं? त्याला एखादी चापट मारायला पाहिजे होती, समजून सांगायला पाहिजे. पण आई तशीच असेल महाराज. सांगितलं वा बाळा, बरं झालं तू पेन्सिल आणली, तुझ्या बहिणीला कामा येईल. ऐका बरं, संस्कार सांगतोय, तुझ्या बहिणीला कामा येईल. आता मुलाला कळालं की चोरी केली तरी आई काही बोलत नाही. दुसऱ्या दिवशी मुलाने पेन चोरून आणला, महागडा पेन चोरून आणला. आवाज दिला, आई मी पेन चोरून आणला. आईने सांगितलं बरं झालं रे राजा, पेन आणला खूप महागाचा, आता लगन सराई तुझ्या बापाला काम आहे. महाराज बापाला देऊन टाकला. मुलं ऐका बरं आता खूप सुंदर आहे. त्या मुलाच्या अपेक्षा वाढल्या. तो मुलगा शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेला. 1 रुपयाची ब्लेड घेतली आणि बस स्टॉपवर त्याने खिसे कापायला सुरुवात केली. अपेक्षा वाढल्या का? कारण लहान वयामध्ये चूक सुधारली नाही. खिसे कापायला लागला, 2-4 मित्र तयार झाले. एवढ्या अपेक्षा वाढल्या की खिसे कापून सुद्धा पैसा पुरत नव्हता. म्हणून एक दिवस त्या मुलाने बँकेवर दरोडा टाकला. 4-5 जण गेले, बँक फोडली. ऐका बरं, ऐका माता मावल्या, बँक फोडली. पण काळाने घात असा घातला की त्याचे 3 मित्र पळून गेले आणि एकच हाती लागला. तो पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये नेलं. कारण सरकारी गुन्हा असतो तो माफ होत नसतो. आपल्यात भांडणं झाले तर एकदा केस केली तर आपण परत वापस घेऊ शकतो, पण सरकारचा, गव्हर्नमेंटचा जर गुन्हा केला तर तिथून सुटका होऊ शकत नाही. महाराज त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. ऐका बरं, फाशी सुनावण्यात आली. आज सकाळी त्याला फाशी आहे. जेलर साहेब जवळ गेले, विचारलं तुझी शेवटची इच्छा काय सांग. त्या मुलाने सांगितलं जेलर साहेब माझी शेवटची इच्छा आहे, मला फक्त माझ्या आईला भेटायचं. ऐका बरं, आता एवढं खूप गोड आहे, माझ्या आईला भेटायचं. त्या जेलर साहेबाला वाटलं कोणीतरी मातृभक्त आहे, आईचं दर्शन वगैरे घ्यायचं असेल. आईला बोलवलं, त्या मुलाला काळा पट्टा बांधला गळ्यामध्ये आणि आईच्या समोर नेलं. तो डोक्यातला काळा पट्टा काढून घेतला आणि जसं त्यानं आईला बघितलं ना, त्या जेलर साहेबाला वाटलं या आईचं दर्शन घेईल. त्यानं काय केलं सांगू का? आईच्या समोर गेला आणि आईच्या कानाखाली मारली. आईच्या कानाखाली मारली. जेलर साहेब धावत आले, अरे मूर्खा नालाय का, अरे जिच्या असण्यानं तुला किंमत आहे, जिच्या असंख्य योजना सहन केल्याच्या नंतर तुझा जन्म झाला, त्या आईला का मारतो? त्या आईने सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या मुलाला विचारलं, बाळा अरे तुला लहानाचं मोठं केलं, हिच्यासाठी मोठं केलं का मारलं तू आज मला? त्या मुलाने सांगितलं, आई अगं आई, आज मी तुला जी कानाखाली मारली ना, तीच कानाखाली तू जर मला पेन्सिल आणली तेव्हा मारली असती तर आज माझ्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा आलाच नसता. याला संस्कार म्हणतात. म्हणून जोपर्यंत आपले मुलं छोटे आहेत तोपर्यंत आपल्या मुलांचा एकही गुन्हा माफ करू नका. चाहे कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मानना हो उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मानना हो उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मानना
के उस घर घर घूमना ना जाए। जिस घर पर आदर मान न हो उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान न हो उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर जन्म दिया उसका दिल दुखाना ना चाहिए। जिस माँ ने हमको जन्म दिया उसका दिल दुखाना ना चाहिए। जिस घर पर आदर माना उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर माना उस घर पर जाना चाहिए। म्हणून जोपर्यंत आपले मुलं छोटे आहेत तोपर्यंत त्यांच्यावर राजांनी जसे संस्कार टाकले, जिजाऊ साहेबांनी जसे संस्कार घाला। राजे थोडे थोडे मोठे व्हायला लागले। ऐका बरं, एक दिवसचा प्रसंग, मा जिजाऊ साहेब रायगडावरती आहेत। रायगडावरती असल्याना पाठीमागच्या दरवाजामध्ये गेल्या आणि पाठीमागून एक कोंढाणा किल्ला दिसला। कोंढाणा किल्ला बघितला आणि कोंढाणा किल्ल्यावर जे हिरवं पताका झळकत होता ना तो झेंडा बघितला, हिरवा, डोळ्यामध्ये पाणी आलं। मासाहेब रडायला लागल्या। मासाहेब जशा रडायला लागल्या, रामूच्या हाता मुलगा एक महादू सेवक जवळ होता, आवाज दिला, महादू काय मासाहेब, आताच्या आता जा, राजगडावरती राजे आहेत, राजांना सांगा तुम्हाला आताच्या आता मासाहेबांनी रायगडावरती बोलवलंय। तो रामूच्या हाता मुलगा गेला, राजगडावरती गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर राजांना मुजरा केला, सांगितलं राज तुम्हाला आताच्या आता मासाहेबांनी रायगडावरती बोलवले। विचारलं काय एवढं अर्जंट कशासाठी, सांगितलं मला काहीच माहित नाही पण सकाळपासून मासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रूचे थेंब आहेत। सांगितलं मासाहेब रडतात, कोणत्या सेवकाने अपमान केला मासाहेबांचा, कोणत्या दासीने अपमान केला, सांगितलं राज कोणत्या दासीने अपमान केला नाही, कोणत्या सेवकाने अपमान केला नाही, पण महासाहेब रडतायत, मी माझ्या डोळ्याने बघितलं, तुम्हाला आताच्या आता बोलवले। राजांनी सांगितलं तुम्ही पुढे वा, मी आलोच। जवळच असणारा जिरे टोप राजाने उचलला आणि डोक्यामध्ये घालणार तेवढ्यात तो जिरे टोप जमिनीवर कोसळला, अपशकुन झाला। पण ऐका बरं, जे कर्तबदार माणसं असतात, ज्यांना या जगात हित करायचं असतं, ते कर्तबदार माणसं कधी अपशकुनाला घाबरत नाही। लोक म्हणतात महाराज मांजर आडवी गेली की काम होत नाही। मी तुम्हाला सांगतो गॅरंटीनं, माझ्या समोरून 100 मांजरी सोडा, माझं काम होईल। तुमच्या तरुण मंडळी समोर 100 मांजरी सोडा, तुमचा कार्यक्रम होईल। पण गावातला एक जर माणूस आडवा गेला तर शिवजयंती बंद पडते महाराज। आज खरं तर ही गरज आहे। अरे ते प्राण्यांना आपण दोष देतो। मला तुम्ही सांगा तुमच्या मधलं उदाहरण, तुमच्या शेतामध्ये बैल असतात, बैल, अरे घरामधला मुलगा दरवाजातून बाहेर जात असताना बाप आवाज देतो, ए बाळा इकडे, मुलगा ऐकतो का, एका हाकत ऐकतो का? पण ऐका, आपण चारायला सोडलेला बैल जर चुकून दुसऱ्याच्या शेतात गेला तर अनुभव घ्या, उद्या फक्त एक आवाज द्या, राजा, बैल जाग्यावर थांबतो। मग मला सांगा जन्म दिलेला मुलगा चांगला का बैल चांगला हो? अरे जे आपलं ऐकतात ते आपले आहेत, बरोबर, जे ऐकतच नाही ते आपले कसे काय होतील महाराज? मला तुम्ही सांगा, अजून पटवून देतो तुम्हाला, तुमच्या शेतामध्ये जमिनीचं पोट कापून बैल तुमची शेती राबवतो, बरोबर आहे? अरे भूमातेचं पोट कापण्याची ताकद ज्या बैलामध्ये आहे, मग मला तुम्ही सांगा, तुम्ही बैल ज्यावेळेस कोठ्यामध्ये आणता आणि कोठ्यामध्ये आणल्याच्या नंतर एकच गाठ मारता, खुट्टा ठोकलेला असतो, एक गाठ मारता, मला तुम्ही सांगा शेतामध्ये जमिनीचं पोट कापून भूमातेची सेवा करणारा बैल एवढी ताकद असते। जर तो बैल शेती मातेचं पोट कापू शकतो तर त्याला खुट्टा उपटू शकत नाही का हो? एका खुट्यामध्ये खुट्टा उपटू शकतो महाराज, एका झटक्यामध्ये, पण तो प्रामाणिक आहे आपल्या मालकाशी। तो बैल जरी असला पण माणसापेक्षाही आज चांगला आहे। विठाला विठाला म्हणून
कर्तबदार माणसं कधीच अपश्य कुणाला घाबरत नाही. तो उचलला, डोक्यामध्ये घातला आणि रायगडावरती आले. रायगडावरती आलेले मुजरा केला, मासाहेब काय झालं रडायला? कोणत्या दासीने अपमान केला सांगा, लवकर सांगा, आताच्या आता मृत्यूदंड शिक्षा देतो. सांगितलं राज थोडं शांत व्हा, माझा अपमान कुणीच केला नाही. राजांचा हात धरला आणि दरवाजाच्या पाठीमागून गेल्या गडाच्या, आणि हिरवा झेंडा जो दिसत होता ना कोंढाणा किल्ल्यावर, सांगितलं राज आमच्या रडण्याचं कारण कोणते दासी नाही, कोणता सेवक नाही, तर जो हिरवा झेंडा दिसतोय ना, तो झेंडा बघून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय करावं लागेल मासाहेब? सांगितलं राज काहीच नाही, तुम्ही मला वचन द्या की येत्या 9मीला आम्ही कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात घ्या. कोंढाणा किल्ला ताब्यात घ्या असं नाव ऐकलं आणि राजे 2 पावलं मागे सरकले. कारण कोंढाणा किल्ला घेणं एवढं सोपं नव्हतं महाराज. कारण मुघलांनी 2 किल्ले आपल्या जबाबदारीने सांभाळले होते. एक किल्ला पुरंदर आणि दुसरा म्हणजे कोंढाणा. राजे पाठीमागे सरकले. राजाचा नाराज चेहरा बघितला. मासाहेबांनी विचारलं, राज अहो काय झालं, तुम्हाला वचन द्यायचं नाही का? अहो राज जाऊ द्या आपल्यासाठी किल्ला, पण याच किल्ल्यावर तो आदिलशहा स्त्रियांवर अत्याचार करतो, स्त्रियांवर अत्याचार करतो हा शब्द ऐकला आणि राजांची तळपायाच्या मस्तकाला गेली. कारण आपला जो जाणता राजा होता ना, जाणता राजा का म्हणतात सांगू का? त्यांनी तरुणांची तर इज्जत केली, पण सर्वात जास्त इज्जत माझ्या माता मावल्यांची केली, म्हणून जाणता राजा म्हणतात. या जगामध्ये अनेक राजांचे दरबार भरले, ऐका बरं, अनेक राजांचे दरबार भरले, पण प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाया नाचल्या. पण या जगामध्ये असा एक राजा आहे की त्या राजाच्या दरबारामध्ये बाई नाचलीच नाही. कारण या जगामध्ये जेवढे राजे झाले ते बाया नाचवणारे होते, परंतु आपले छत्रपती शिवाजी राजे बाया नाचवणारे नव्हते, तर बाया वाचवणारे होते. म्हणून आज 394 वर्ष पूर्ण झालेत, पण राजांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करतो. विठाला विठाला. सांगितलं मासाहेब येत्या 9मीला आम्ही जातीनं गडावर स्वारी करू आणि गड काबीज करू. असं बोलत असताना उमरट गावाहून एक मावळा आला. उमरट गाव तुम्ही जर कधी गेले तर जा भेटीला उमरट गावाला, बरं का, त्या रायगडाच्या पायथ्याला आहे. त्या गावाची एक खासियत सांगू का माऊली महाराज? आता आपल्या इकडे 5G पर्यंत आहे, बरोबर आहे मंगेश महाराज? 5G आहे, हा आपल्याकडे 5G आहे, पण उमरट गावामध्ये 5G नाही, 4G नाही, 3G नाही, फक्त उमरट गावामध्ये फक्त शिवाजी आहे. तुम्ही आजही गावामध्ये जा, एक काडी सुद्धा त्या गावात रेंज येत नाही. पण फक्त राजांचा मावळा या गावचा होता, तानाजी मालुसरे, म्हणून लोक गाव सोडायला तयार नाहीत. विठाला विठाला. उमरट गावाहून एक मावळा पळत आला. राज हो राज, ही निमंत्रण पत्रिका, त्या मावळ्याचं नाव तानाजी मालुसरे, राजांचा अतिशय आवडता नेता. पत्रिका घेतली राजांनी आणि वाचली. तर रायबाचं लग्न होतं, तानाजी मालुसरेंच्या मुलाचं, रायबाचं. राजांचे चेहरे पडले, मासाहेबांचा चेहरा पडला. विचारलं, राजा अहो काय झालं? मी तुमचा आवडता सेनापती आहे, माझ्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्हाला यावंच लागेल. राजाने सांगितलं, तानाजी मालुसरे अहो ज्या दिवशी तुमच्या रायबाचं लग्न आहे ना, त्याच दिवशी आम्ही कोंढाणा काबीज करायची वचन मासाहेबांना दिले. असं वचन दिल्याच्या नंतर त्या तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अहो या महाराष्ट्राचा धनी कोंढाणा किल्ल्यावर लढायला जावा आणि आम्ही वरबाग म्हणून फिरावं हे आम्हाला शोभत नाही. महाराज तुम्ही आमच्या रायबाच्या लग्नामध्ये वरबाग म्हणून फिरा, आम्ही त्या गडावर स्वारी करतो. स्वारी केल्याबरोबर जेव्हा आम्ही गवताची गंजी पेटवून देऊ तेव्हा तुम्ही आमच्या स्वागतासाठी हजर राहा. वचन दिलं. ऐका, असा कोणता बाप आहे की आपल्या मुलाच्या लग्नामध्ये थांबावं असं वाटणार नाही? पण आवडता सेनापती यालाच म्हणतात. विठाला विठाला. तानाजी मालुसरे आपल्या उमरट गावाला गेले. सर्व गावामध्ये वार्ता पसरली, तानाजी मालुसरे लग्नाला थांबणार नाहीत. ही गोष्ट बायकोला कळाली. तानाजी मालुसरेंची बायको धावत आली, अहो मला असं वाटतंय की तुम्ही लग्नामध्ये थांबणार नाहीत. मी तुम्हाला विनंती करते, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही महिनाभर युद्ध करायला जा, लढायला जा, मी तुम्हाला थांबवणार नाही. पण एक विनंती आहे, फक्त रायबाच्या अंगावर अक्षदा पडेपर्यंत तुम्ही लग्नामध्ये थांबा. त्यावेळेस तानाजी मालुसरेने सांगितलं, अगं या महाराष्ट्राचा धनी छत्रपती शिवाजी राजे त्या दिवशी लढायला जावे आणि आम्ही वरबाग म्हणून फिरवावे हे आम्हाला शोभत नाही.
महाराज सांगितलं आम्ही जाणार म्हणजे जाणार. ओवळण्याचं ताट आणलं. तानाजी मालुसरेंच्या पत्नीने ओवळण्याचं ताट आणलं आणि ताट आणलं, ओवाळलं आणि सांगितलं माझं चिलखत द्या. अंगामध्ये चिलखत घातलं, हातामध्ये तलवार ढाल घेतली, काही मावळे घेतले. तर वेळ कमी आहे बरं म्हणून सरळ बायपासनं निघतो. ते आता खूप आहे तिचं चरित्र, पण ते आता माझ्या डोक्यात आहे, पण तुमच्या डोक्यात घुसणार नाही, कारण 10:30च्या नंतर तुम्ही बसणार नाहीत. विठाला विठाला. कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी मध्यरात्र आहे. काळोखाचा अंधार आहे. गड एकदम बेसावध आहे. कुणाच्याच हातामध्ये शस्त्र नाही, फक्त जे पहारीदार आहेत ना 2 त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते. राजाची राजनीती आहे बरं महाराज. जर आपल्याकडे मावळे कमी असतील तर आपण कसा हल्ला करायचा हे राजाकडून शिकावं. कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी गेले. 2 कमी वजनाचे मावळे कपाऱ्याला धरून धरून वर पाठवले. त्यांच्या कमरेला दोर बांधले. वर मावळे गेले, दोर वर बांधले आणि सर्वच्या सर्व 300 मावळे गडावर गेले. ऐका बरं, मध्यरात्र आहे, काळोखाचा अंधार आहे, मध्यरात्र आहे आणि आता गड बेसावध आहे. सर्वांनी बघितलं, आता लढाईला सुरुवात करायची. सर्वांनी गर्जना केली, हर तुमच्या तोंडून आवाज आला पाहिजे. खरी तर तुम्ही मावळे येताचे. मी हर हर म्हणणार, तुम्ही महादेव म्हणायचा. हर असाच आवाज आला होता का गडावर. आता जर असं वातावरण, कारण चरित्र म्हणजे तसं आवेशामध्ये करावं लागतं ना महाराज. आता कारण मला असं वाटत होतं मी एकटाच लढायला चाललो, पण वाटत होतं आतापर्यंत, पण आता तुम्ही नाही, पण बाल बच्चे एवढे तरी माझ्यासोबत आहेत. विठाला विठाला. गडावरती पोहोचले, जय जयकार केला आणि लढाईला सुरुवात केली. सपासप सपासप तलवारीचे वार व्हायला लागले. अनेक मावळे ऐका बरं, अनेक मावळे मृत्यूमुखी पडले. आणि आता तो शाहिस्ते खान जागी झाला. शाहिस्ते खान जागी झाला आणि शाहिस्ते खानाने हातामध्ये ढाल घेतली, तलवार घेतली आणि रणांगणामध्ये उतरला. समोर तानाजी मालुसरे आहेत, एका बाजूला तो आहे. सपासप तलवारीचे वार व्हायला लागले. एक वार तानाजी मालुसरेला लागला, दुसरा दार त्या शाहिस्ते खानाला लागला. ऐका, अंगावर असा एकही भाग नव्हता, त्या भागामध्ये तलवार लागली नव्हती, पण ऐका काळाने घास असा घातला. त्या शाहिस्ते खानाचा एक घाव तानाजी मालुसरेंच्या मानेवर लागला आणि तानाजी मालुसरेचा एक घाव त्या शाहिस्ते खानाच्या मानेवर लागला आणि दोन्ही सेनापती धाड दिशी जमिनीवर पडले. सेनापती पडले, हाहाकार उडाला आणि सर्व मावळे पळायला लागले. मराठी मावळे का? कारण सेनापती पडला. आता आपण लढाई जिंकू शकत नाही, पण सोबत सूर्याजी होते, तानाजी मालुसरेंचे भाऊ. आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसतोय, पण आता लढाईची वेळ नाही तर लढाईची वेळ आहे. महाराज मराठी भाषेमध्ये शिव्या हाकाडल्या आणि गेले आणि दोर काटून टाकले. आणि मराठी भाषेमध्ये मावळ्यांना सांगितलं, हे भाडांनो, अरे पळताय कुठं? मी सर्व गडावरचे दोर तोडून टाकले. एक तर उड्या खाऊन मारा, नाहीतर लढून मारा. पाठीमागं फिरले आणि आता एक मावळा तानाजी मालुसरे लढत होता. 2 हातामध्ये तलवार घेतल्या, सपासप वार व्हायला लागले. एकाने 2, 2 आणि 4 आणि गडावर सर्व मावळे संपले आणि सर्वांनी जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जयकार केला. पण सूर्याजीने जय जयकार संपल्या बरोबर आपल्या भावाकडे धाव घेतली. कमरेला जो निळा शेला होता राजांनी दिलेला तानाजी मालुसरेंचा, तो निळा शेला घेतला आणि तानाजी मालुसरेच्या अंगावर टाकला आणि सूर्याजी उर बडवू आपल्या भावाच्या प्रेतावर रडायला लागला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये भाऊ पडलेला आहे. गवताची पेंडी पेटवून दिली, पण ऐका, राजे स्वागतासाठी येत होते. राजे गेले, मासाहेब, ओ मासाहेब, बघा माझा तानाजी मालुसरे गड जिंकला मासाहेब. चला आपण स्वागतासाठी, सर्व स्वागतासाठी आले. पण गडावर आज वातावरण तसं नव्हतं मायबाप. आज गडावरती एकदम शांत वातावरण आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. निळा शेला तानाजी मालुसरेंच्या अंगावर टाकलेला आहे आणि सूर्याजी मालुसरे धाय मोकलून आपल्या भावाच्या प्रेतावर छातीवर हात आपटू रडायला लागले. सर्व मावळे साईडने उभे आहेत. राजे गडावरती आले. ऐका बरं,
गडावरती आले. कल्याण दरवाजामध्ये तानाजी मालुसरे दिसले नाही राजांच्या डोळ्यामध्ये. तिथेच कळालं की काहीतरी अनहोनी झाली. राजांनी जेव्हा गडावर पाय ठेवला ना राजांनो, कारण आवडता सेनापती गेला होता. अरे गावामधला एखादा समाज कार्य करणारा माणूस गेला तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मग आज आपल्या मुलाच्या लग्नामध्ये न थांबता जो लढायला येतो त्याच्यासाठी राजांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही का राजांनो? डोळ्यामध्ये पाणी आलं. गडावर आले आणि बघितलं तर गडावर वातावरण कसं होतं सांगू का? बांधल्या पेढीचा सुटला आळा, बांधल्या पेढीचा सुटला
माईक सारखा अजून पण माईक लागला नाही बरं. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा. वातावरण बघितलं, आता आवाज देतो. वातावरण बघितलं आता कसं, इथं वातावरण कसं गडावर सारखं व्हायला बरं. तुम्ही आवाज मला द्या. कारण हा कार्यक्रम शिवजयंतीने मी असं ढगायला पाहिजे, तेरवीचा वाटला नाही पाहिजे, बरोबर का नाही? म्हणून तुम्ही आवाज आता मला द्या. हॅलो. हा. विठाला विठाला विठाला. राजे समोर आले, ऐका बरं. राजे समोर आले आणि बघितलं तर निळा वर केला तर तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला. सूर्याजी रडतोय, आवाज दिला, अरे सूर्याजी, तुझा भाऊ काय एखाद्या दंग्यामध्ये मारला गेला नाही तर तुझ्या भावाला वीर मरण आले. जा, तुझ्या भावाच्या आत्म्याला जर शांती मिळावी असं वाटत असेल तर आताच्या आता जा, तू हिरवा झेंडा खाली काढ आणि भगवा झेंडा लाव. सूर्याजीने बाजूला पडलेला भगवा झेंडा घेतला आणि हिरवा झेंडा काढून तिथे भगवा झेंडा लावला. म्हणून आज सुद्धा त्या तानाजी मालुसरेंचं नाव आपल्याला घ्यावं लागतं, कारण या मावळ्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा राजांना जास्त सांभाळलं. विठाला विठाला विठाला. आज कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची आपण ताकद बघितली तर तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो, ऐका. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगली साताऱ्यामध्ये गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा बांधण्याचं काम चालू केलं. ऐका बरं, लक्ष देऊ. शाळा बांधण्याचं काम चालू केलं, पण आता एवढा पैसा आणायचा कुठून म्हणून मूठ धान्य गोळायला सुरुवात केली. एका घरून मूठभर धान्य. आता मला तुम्ही सांगा, मूठभर धान्य गोळा करून सत्ता तरी होतो का हो? माऊली महाराज, तुम्ही सत्ता करता होता का? महाराज 500-500 हजार रुपये देऊन सुद्धा सत्ता होत नाही, बरोबर आहे. पण शाळेचं बांधकाम एवढा पैसा आणायचा कुठून म्हणून त्या सांगलीच्या सावकाराला ही गोष्ट कळाली. सांगलीच्या सावकाराने लगेच बोलवणं पाठवलं, पाटील आम्हाला भेटायला या. कर्मवीर भाऊराव पाटील भेटायला गेले. ऐका बरं, कर्मवीर भाऊराव पाटील भेटायला गेले आणि समोर गेले, बसले. सावकाराने सांगितलं, पाटील तुम्ही गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा बांधता काय, चांगलं काम आहे, पण मूठ धान्य गोळा करून कधी तुमची शाळा पूर्ण होणार? तुम्ही एक काम करा. ऐका बरं, राजांच्या नावामधली ताकद सांगतोय. हा कोरा चेक घेऊन जा, जेवढा पैसा लागेल तेवढा बँक मधून आणा, पण एक काम करा, शाळेला दिलेले जे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे ना तेवढं नाव काढा आणि त्या ठिकाणी माझ्या बापाचं नाव लावा. कोणी सांगितलं? कोणी? पाटलांनी सांगितलं. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो कोरा चेक घेतला. आता आपल्यातलं एखादा असतं त्याने शाळा नाही घरच बांधलं असतं स्वतःच महाराज, दोन्ही झालं असतं, बरोबर आहे. म्हणजे तसा कर्मवीर भाऊराव पाटलांचं आज सुद्धा नाव कीर्तनामध्ये येतं, म्हणजे कर्म चांगलंच असेल. सांगितलं, पाटील अहो मी 1000 घरी फिरतोय, उद्यापासून 10,000 घरी फिरेन, वेळ आली तर मी भीक मागेल, पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. ते पाटील उभे राहिले, कोरा चेक घेतला, सावकाराच्या तोंडावर फेकला. सांगितलं, सावकार अहो वेळ आली तर हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे. आज छत्रपती शिवाजी राजांचं कितीही चरित्र सांगितलं तरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण आज या सप्ताहाचा कार्यक्रमाचा किती खर्च असेल माऊली? अंदाजे 20,000 30,000 धरून चला. हा तुम्ही 20 माणसाल, उद्या कोण हिशोब विचारला 30 भरती 10 तुम्हाला टाकावं लागते, म्हणून गळगळ सांगा, कारण मी पण नियोजन करतो सत्याचं. विठाला कारण कसं असतं माहितीये का, आता प्रत्येक ठिकाणी सप्ताह करणारा योग्य असतो असं नाही,
काही ठिकाणी विचारणारे सुद्धा योग्य असतात. आता या कीर्तन मंडपामध्ये मला सांगा, या ठिकाणी अशा जल्लोषामध्ये गायक मंडळी जर चांगले नसले, मंगेश महाराज तुम्ही एवढी सुंदर साथ करता, आमचे महाराज साथ करतात, अमोलदादा तुम्ही साथ करता, एवढे सुंदर गायक वादक या धर्म मंडपामध्ये आहेत, कीर्तनकार आहेत, तुम्ही आहे, सिस्टीम वाले सर्व व्यवस्थित आहेत म्हणून कार्यक्रम आपला व्यवस्थित चालला. पण ऐका बरं, काही ठिकाणी याच्यापेक्षा खूप भयानक भेटते. गेल्या वर्षी मी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रमाला गेलो. ऐका बरं, आता सर्व ठिकाणी सारखं नसतं त्याच्यावर सांगतो शिवार महाराज, तुमचा माझा पहिलाच परिचय, इथून पुढे आता रोजच परिचय आहे, टेन्शन घेऊ नका बरं. तिथं कार्यक्रमाला गेलो. आता मला सांगा मंगेश दादा, पहिली तर किती मिनिटाची असते? किती तयार माणूस असला तर 20 मिनिट, खूप झाली 20 मिनिट बरं. तिथे 2 गायक होते, त्यांनी 40 मिनिटं चाल म्हणली. किती किती माता मावल्या? त्यांचे नाव सांगत नाही, जसाल तुम्ही आग लावाय तिथे. नेमकं आमचं चालू झाले, नेमकं पहिलाच पोट शिवलाय, विठाला विठाला विठाला. त्या 2 गायकांनी मंगेश दादा अशी चाल म्हणली, शिवार महाराज अशी चाल म्हणली, 40 मिनिटं चाल म्हणली. पण आता चाल जर व्यवस्थित असेल, चांगली असेल तर माणूस मंत्रमुग्ध होणारी तर ऐकेल. जशी गायकांनी चाल चालू केली तशी लोकांनी आपली चाल दाखवायला सुरुवात केली. एक उठायचं निघून जायचं. मी विचार करायला लागलो, आता यांना थांबवावं का, कारण माझे जातीचे माझेच होते नाही, त्यांना थांबवलं नाही, लोकांना थांबवलं नाही. म्हणलं आता जिथं जळल तिथं जळल. हा की चाल होईपर्यंत अर्धा मंडप रिकामा झाला. अर्धा मंडप रिकामा झाला आणि 2-4 म्हाताऱ्या बसल्या. ती चष्मा लावून म्हातारी बसली ना, इथं त्यांच्याकडनं का बाबू तिकडचं सांगतोय मी, तशी फक्त म्हातारी बसली. आणि ऐका बरं ऐका, ती रडत होती तरुण मंडळी. आता खुलले बरं जरा, त्याच्यामुळे मी बी माझी चाल दाखवली जरा, ते शॉर्टकट घेतलं जरा. ऐका बरं, ती म्हातारी रडायला लागली. आता मंडप मध्ये लई लोक नव्हते, मी विना घेऊन म्हातारीच्या जवळ गेलो. म्हातारीच्या जवळ गेलो, विचारला, आजी अहो काय झालं तुम्हाला रडायला? आजी काय बोलतच नाही, लई फांबमध्ये होती, रडायच्या, मोठ्या मोठ्या रडू लागली. आजीला विचारलं, आजी अहो नेमकं काय झालं रडायला तेवढं सांगा. एवढं गायन आवडलं का या महाराजांचं? यांचं गायन ऐकून सर्व लोक घरी निघून गेले, एवढं गायन आवडलं का? त्यांनी सांगितलं, महाराज तुमचा गोड गैरसमज झाला म्हणे, यांचं गायन ऐकून रडत नाही म्हणे मी. मग मी विचारलं, आजी नेमकं तुम्हाला रडायला झालं काय? यांचं गायन ऐकून रडत नाहीत, मग नेमकं काय झालं? ते आजीने सांगितलं, महाराज यांचं गायन ऐकून रडत नाही, यांचा आवाज एवढा सुंदर आहे. कालच माझं वगारू मिळलं, त्या वगारात आणि महाराज सारखाची वगाराची आठवण झाली मला. म्हणजे मला सांगा, कीर्तनाला याच्यासाठी पण येतात हे त्या दिवशी मला कळालं. विठाला विठाला विठाला. म्हणून आज शिवजयंतीचा आपण कार्यक्रम ठेवलाय. जर सप्ताह करून शिवजयंतीचा कार्यक्रम करून जर आपल्यामध्ये काही परिवर्तन होत नसेल तर मी सांगतो, आज शिवजयंतीचा 25,000 रुपये खर्च करून एखाद्या तरुणाने माळ जर घातली तर 25,000 रुपये फेटले तुमचे. आज या शिवजयंतीचं कीर्तन ऐकून एखाद्या तरुण मुलाने जर आपलं व्यसन सोडलं ना तर त्याची जिंदगी सुधारली. त्याला खरी शिवजयंती म्हणतात. कारण आज या महाराष्ट्रामध्ये जेवढे ऍक्सिडेंट होतात ना, ऐका बरं ऐका, जेवढे ऍक्सिडेंट होतात ते मेल्याच्या नंतर पोस्टमॉर्टम केलं ना तर त्यांनी दारू पिलेली असते. 99% ऍक्सिडेंट फक्त व्यसनामुळे होतात. ऐका बरं, तुम्हाला सांगतो, आज लगनसराई चालू आहे. माता मावल्या तुमच्यासाठी सांगतो, आज लगनसराई चालू आहे. मंगेश दादा, आपण एखाद्या घरी गेलो की लोकांना विचारतो, त्यांच्या घरी एखादी मुलगी बघितली की, अहो तुमच्या मुलीचं लग्न करायचंय का? ते बाप काहीच बोलत नाही, माय हातून पळत येते. जी माय बरी, यांना जास्त चिंता, मुली नवरदेव चांगला भेटला पाहिजे, पळत येते. महाराज थांबा, तुम्ही जर नवरदेव शोधत असाल तर असा नवरदेव शोधा. ती सांगते बरं, आता ऐका तिचं बरं. त्याच्याकडे 10 एकर जमीन असली पाहिजे, त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे, होता असतो त्याला मायबाप नसले पाहिजे. हाय महाराज, आम्ही फिरतो, आम्हाला अनुभव आहे. अजून त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, लाख रुपये पेमेंट असली पाहिजे आणि 10 एकर जमीन असली पाहिजे. आणि आमची पोरगी घराच्या बाहेर निघणार नाही, शेतात जाणार. मग शेत काय जाळायचं का, विकून खायचं का? ऐका बरं ऐका, आज लगन सराई चालू आहे. मी तुमच्या मुलासारखा, आता तुमचा मुलगा म्हणून सांगतो, एवढं वाक्य माझं घरी जा. तुम्ही तुमच्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, तळ हाताच्या फोडासारखं तुमच्या मुलीला तुम्ही जपलं. पण ऐका, जेव्हा तिच्या लग्नासाठी तुम्ही नवरदेव शोधताना, मी म्हणत नाही तुम्ही पैसा बघू नका, तुम्ही 10 लाख नाही 15 लाख रुपये कमवणारा बघा, त्याची प्रॉपर्टी बघा, त्याचं घर बघा, त्याचं सर्व काही बघा. पण ऐका, ज्या तळ हाताच्या फोडासारखं वाढवलेल्या मुलीला ज्या मुलाच्या हातामध्ये देताना
जसा त्याचा पैसा बघता तसं त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का बघा. तुमच्या मुलीचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगामध्ये संसार व्यसनाने जेवढे उद्ध्वस्त झाले ना तेवढे कशानेच झाले नाही. म्हणून आपण म्हणतो असतो कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. म्हणून आपल्या मुलीचा हात ज्या मुलाच्या हातामध्ये देताना त्याचा पैसा बघा, त्याची प्रॉपर्टी बघा, पण त्या मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का बघा. तुमच्या मुलीचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आज खरी शिवजयंती म्हणजे एक सांगतो, तरुण मंडळी तुम्ही जीवनामध्ये कर्म चांगलं करा, ती तुमच्या जीवनातली शिवजयंती आहे. तुमच्या घरामध्ये जे आई वडील आहेत त्यांची तुम्ही सेवा करा, ती तुमची खरी शिवजयंती आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खऱ्या शिवजयंतीच्या 3 व्याख्या सांगतो बरं. पहिले जीवनामध्ये कर्म चांगलं करा, तुमच्या जीवनातली शिवजयंती. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये आपले वृद्ध आई वडील आहेत त्यांची सेवा करा, ती तुमची खरी शिवजयंती. आणि तिसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये धाब्यावर चल असे म्हणणारे 10 मित्र असल्यापेक्षा शिवजयंती निमित्त कीर्तन आहे, कीर्तनाला चल असा एक मित्र कमवा, ती खरी शिवजयंती. विठ्ठला विठ्ठला. बघा राजांनी काय केलं. ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए, अरे कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं माणसाचं कर्म आहे. आज एखाद्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला तर त्याचा बाप सर्व गावामध्ये सांगतो, महाराज देवाने आमचं वाईट केलं, देव आम्हाला विसरला. पण एक सांगू का, देव कुणाचंच वाईट करत नाही आणि देव कुणाचं चांगलंही करत नाही. आपलं चांगलं होणं आपलं वाईट होणं हे मंदिरातल्या देवाच्या हातामध्ये नाही तर आपल्या कर्मावर अवलंबून आहे. जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. साठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानंत. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मभोगी तो नंतर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून तरुण मुलांना तुम्हाला विनंती आहे, आपण जे कर्म करतोय केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले.
कमीच होतोय बरं का. नाही, अजून पण सेटिंग लागली नाही. आता कीर्तन होत आलं, मी काय तुम्हाला टेन्शन देत नाही. जसं असेल तसं चालू. एकदा एक काम करा, तो केबल यायला लावून पहा. जमलं तर जमलं, नाही तर मग करू जय विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. आणि आज जी शिवजयंती आपण साजरी करतोय, हे महापुरुष जे आहे, जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, जे काही साधू संत असतील, किंवा आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही साधू संत झाले, राजे झाले, त्यांचा अवतार निघतो कशासाठी? महाराज अभंगाच्या पहिल्या धर्माचे विठोबार खुमाई भोगार खुमागे विठोबार खुमाई भोगार खुमागे विठोबार खुमाई भोगार खुमागे शिवार महाराज, तुम्ही मृदंग वाजवला, तुम्ही आवाज बसूस्तोर गायन केले, बरोबर आहे. आमचे सर्व गावातील भजनी मंडळ, कहाकरचे भजनी मंडळ यांनी सुंदर टाळ वाजवला. तुम्ही काय केलं आतापर्यंत सांगा बरं. खाली बसलेली, कोणी बाहेर गेलं, घरून पुन्हा पाणी पिऊन आलं, तरी मी काय म्हटलो का कोणाला आतापर्यंत? काहीच नाही. फक्त आता माझ्या पाठीमाग माता मावल्या, तुम्ही तेवढ्या भजन करा. करसा हो का नाही? थांबा, तुम्ही माता मावल्या आहेत का? शांत बसा. करसाल का नाही भजन माता मावल्या? हो का नाही? नामदेव जनाबाई, आवाज नाही येत. नामदेव जना
वा वा. सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई. आवाज आवाज. सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. अरे बाप, त्याच्यातच म्हटलं बरं. नाही नाही, माता मौल्यासाठी जोरदार टाळी वाजवा. एवढं सुंदर भजन केलं. काही काही गावामध्ये तर आम्ही वेगळं म्हणतो, माणसे भजन वेगळंच म्हणतात महाराज. मी एका भजनामध्ये म्हटलं, दिनाची माऊली आज म्या देखिले. ते एवढं सुंदर म्हटल्याच्या नंतर तसं तर म्हणाव ना. ते गावठी भजनी होती, त्यांनी काय म्हटलं माहिती का, दिन्याची माय. म्हणलं मारू नको, इथं मारू नको, माझं कीर्तन पार पडू दे, मग गावात सगळ्या मार्फत काय देणं नाही. ऐकायचं सर्वांनी हातवर करा. सर्व वट्यावर बसलेले इकडं माता मावल्या, सर्व पाठीमागच्या तुम्ही तिकडं, तुम्ही काय ग्रामपंचायतचे सदस्य आहेत का पाठीमागं? नाही, चहावाले आहेत वाटते. करा हातवर एकदा सर्व सर्व. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा. मी विठ्ठला. घ्या हात खाली घ्या. घेतले म्हणा महाराज तेव्हा. विठोबार बरोबर का नाही? नाही, खूप सुंदर भजन केलं. एकदा जोरदार टाळी वाजवा आपल्यासाठी. खूप सुंदर भजन केलं. ऐका बरं, भजन का करायचं सांगू का? आज शिवजयंती आहे तरी सुद्धा सांगून जातोय कमेंटामध्ये. या कलियुगामध्ये आपण भागवतामध्ये खटवांगरायाचं उदाहरण ऐकलं, बरोबर आहे? ऐका बरं, ऐका ऐका. भजन का करायचं माता मावल्या. खटवांगरायाचं उदाहरण आपण ऐकलं. खटवांगरायाला 1 तास उरला होता, बरोबर आहे, उद्धारासाठी. आपण त्यांच्यापेक्षा भाग्यवान आहोत. कसे? खटवांगरायाला उद्धार करून घेण्यासाठी 1 तास लागला होता. आपल्याला एका क्षणामध्ये आपला उद्धार होतो. बरं ऐका. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. किंवा अर्धा क्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत पाप. अर्धा क्षण किती सांगितलंय? फक्त अर्धा क्षण संतांच्या संगतीमध्ये जा. आणि तसा विचार केला तर कबीरदास महाराज तर एवढं सुंदर सांगतात की पैसा पद प्रतिष्ठा जे काही असेल त्याच्यामध्ये जेवढं सुख आहे ना, त्याच्यामध्ये जेवढं सुख आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने या नामस्मरणामध्ये सुख आहे. कबीरदास महाराज सांगतात, जो सुख पायो राम भजन में, ओ सुख नाही अमीर में, मन लागा मेरा फकीर में. संतान कबीरा सुनो भाई साधु, भगवान मिले फकीरी में. दौलत की कमाई लाखों की, एक महल बनाया
खुद के लिए वहाँ रहने वाला मर भी गया अब रोने वाला कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के जब बाग बगीचा खिलाता तब घूमने वाले लाखों थे जब बाग बगीचा सुख ही गया अब घूमने वाला कोई नहीं जब पास था पैसा तब मित्र हमारे लाखों थे जब पास का पैसा चला ही गया अब हमारे साथ कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं सब साथ है प्यारे मतलब के म्हणून विठाला विठाला का भजन करायचं आहे का आजान मेळ्याच्या 10व्या मुलाचं नाव नारायण होतं परिणामी वैकुंठाची प्राप्ती झाली म्हणून जसा आज राजांच्या नावाचा तुम्हाला अर्थ सांगितला शी म्हणजे शिकावं कसं वा म्हणजे वागावं कसं आणि शिकून जीवन जगावं कसं आज राजाच्या नावाचा जो अर्थ होतो ना तशा आपल्या मुलाचा काहीतरी अर्थ लागावा अशा नावं ठेवायचा हा आज काय नावं ठेवायले शिवार महाराज चिंटी बंटी बिल्लू आता हे काय कुत्र्याचे नाव आहेत महाराज ते पुण्यामध्ये चिंटी हे कुत्र्याचं नाव असतं पिल्लू कुत्र्याच्या पिल्ल्याला म्हणतात माणसाच्या नाही पण आता ते प्रेमानं म्हणतात ऐका बरं आता हे खूप म्हणजे कळसाचं झालं बरं कळसावर बांधकाम सांगतो तुम्हाला आता कसं असते बरं मी नगरमध्ये नवरात्राचं कीर्तन करायला गेलो ऐका नवरात्राचं कीर्तन करायला गेलो आणि नवरात्रामध्ये तुमच्या गावामध्ये नवरात्र म्हणतात ना देवी तर शेवटच्या दिवशी होम हवन असतो बरोबर मग त्याच्यासाठी कोणीतरी ब्राह्मण बोलवतात माझं काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन झालं आणि ते भटजी आलंच नाही टायमावर माऊली महाराज मग त्यांनी काय सांगितलं महाराज तुम्हाला जमतं का म्हणलं आता संस्कृतची श्लोक जरी म्हणले विष्णू सहस्रनामात येतं कोण काय म्हणलं आजकटम भस्कटम कारण संस्कृत सोपी आहे का अहो 4 वर्ष स्वानंद शिकवण्याचे सद्गुरू जोग महाराज आम्ही काढले अजून आमचा संस्कृतचा मेळ बसायला आमच्या गावातलं एक मथार आहे ते माझ्याकडे लेस नाद लावला त्याने काय मला संस्कृत शिकवा महाराज म्हटलं बाबा अहो तुम्हाला दात नाही राहिले ज्या वयामध्ये जे नाही करायचं ते केलं ना आता पुढे संस्कृत जमती ते म्हणजे शिकव तुला काय करायचं ते जातीवरच आलं महाराज शिकव म्हणे तुला काय करायचं मी त्याला समोर घेतलं आणि शिकवायला सुरुवात केली दुसऱ्या अध्यायातला 36 क्रमांकाचा श्लोक आला ऐका बरं निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीतिशा जनार्दन पाप मेवाश्रय दस्मान आमच्या गावात त्याला म्हटलं म्हणा बाबा निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीतिशा जनार्दन पाप मेवाश्रय दस्मान इथपर्यंत त्यांनी बरोबर म्हटलं समोर मी म्हटलं म्हणा बाबा पाप मेवा श्रेय दस्मान हत्वयताना तताईना मी म्हणायचो हत्वयताना तताईना आणि मथार म्हणायचं हातपाय ताणले तरी येईना एवढी संस्कृत अवघडे माऊली महाराज विठाला आता माझं कीर्तन झालं लोक कार्यकर्ते माऊली महाराज माझ्याकडे आले सांगितलं महाराज तुम्हाला जमतं का म्हणलं घेऊ धकवून काही इलाज नाही मी हवनासाठी बसलो होम हवन झाला आणि ज्यांचं नवीन लग्न झालं त्यांना होम हवनाला बसवतात बरोबर आहे तुमचं झालंय का मग आपल्या दोघांचा कार्यक्रमच नाही तुमचं इकडे हे आहेत बरी एजंट ते आपल्या दोघांचं काम नाही का बरं होम हवनाला बसवलं आता काय असतं माऊली महाराज ज्यांचं नवीन लग्न झालं ते नवीन जोड फस होतं त्या बापाला काय समजत नाही आणि आपल्या धोत्रावाल्याचं काय महाराज मी त्याच्या समोर बसलो ऐका बरं आणि लगेच ते झालं की मग ते कार्यकर्ता आला म्हणे महाराज यांचं आताच लग्न झालंय नावावर सांगतो बरं नाव कशी ठेवायचे यांना नाव घ्यायला सांगा म्हणे काय नाव घ्यायला सांगा म्हणे मी माईक घेतला आणि पहिले पोराच्या हातात दिला ते आरक्षण माता मावल्यांना इष्टी फुकट आहे
पण मान सर्वात आधी नवऱ्याला असतो ना महाराज. नवऱ्याच्या आधी माहिती दिला, म्हणलं घ्या नाव. त्या पोरांना नाव घेतलं, सांगू का नको? फक्त तरुण मंडळी, सोरिकीचा टाइम चालू आहे, पाठ करू नका बरं, नाही तर जिंदगीभर आश्रम, दुसरं काहीच नाही बरं. ऐका बरं, काय नाव घेतलं सांगू का माता मावल्या? त्या पोरांना नाव घेतलं, टाळक्याचा पाला उडत उडत गेला. काय म्हणे ते? उन्हाळा लागला ना, उन्हाळ्यातलंच नाव घेतो बरं. टाळक्याचा पाला उडत उडत गेला आणि चिंगीच्या बापान हुंडा कमी दिला. तिचं नाव काय होतं? काय होतं? काय होतं? खुल्ले पा आवाजे लोक झोपत होते. चिंगी नाव होतं. ऐका ऐका, आता चिंगी सोडती का चिंग्याला? जसं चिंगीच्या हाती माईक दिला शिवार महाराज, तिनं नाव घेतलं, सांगू का नको? त्या चिंगीनं नाव घेतलं, पाण्याच्या शेतात पेरले आलू. काय म्हटली? पाण्याच्या शेतात पेरले आलू. उकंडा पाटलाचं नाव घेते, त्यांचा बाप डुकराचं. महाराज असे भांडणं लागले, असे भांडणं लागले, 4 जणांना भांडणं सोडवता आले नाही. तेव्हापासून मी नवरात्रात होम हवन बंद. विठाला म्हणून तुम्हाला सांगून जाईल, आपल्या मुलांचे नाव कसे ठेवा. श्री दानदेव, श्री तुकाराम, श्री दानदेव, श्री तुकाराम. काय काय? आमच्या शिवार महाराजांसाठी जोरदार टाळी. कारण गायन कोणी कितीही सुंदर करेल, गायन सुंदर करेल, सिस्टीमवाले तुम्ही तुमच्या हाती कोणाचं कसं वातावरण करायचं, बरोबर आहे. कीर्तनकार काय त्याच्या माथ्यामध्ये असेल ते मुखाने तुम्हाला सांगेल. पण आज या जगामध्ये तुम्हाला सांगतो बरं ऐका, या जगामध्ये सर्वात अवघड कला कोणती असेल तर ती मृदंग कला आहे. आणि ती कला आजपर्यंत ज्याला आयोगच झाली ना, ज्याला आपल्या अंतकरणामध्ये साठवता आली, शिव महाराज तुम्ही एवढा सुंदर मृदंग वाजवता. या जगामध्ये सर्वात जास्त श्रद्धा जेव्हा पक्वाद्यावर ठेवली ना, तेव्हा ती कला अवगत झाली, एवढा विश्वास लागतो. आज महाराष्ट्रामध्ये कलाकार महाराज मंडळीमध्ये असं चालू आहे की कीर्तन करायला जास्त पैसे भेटतात ना, मग कीर्तन करायचं. पण ऐका, त्याच्यासाठी सुद्धा 4 वर्ष स्वानंद सुखण्याचे सद्गुरू जोग महाराजांमध्ये घालावा लागतात संस्थेत, तेव्हा कुठंतरी नारदाच्या गादीचा अधिकार प्राप्त होतो. तसं तर गावाकडचे मास्तर पण कीर्तन करायले, विठाला 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 विठाला. बस झाली आपली कीर्तन रूपी सेवा. फक्त 5 मिनिटं तरुण मंडळीसाठी तुम्हाला सांगतो, खरी शिवजयंती काय असेल तर आई वडिलांची सेवा करा. या जगामध्ये 2 तत्व असे आहेत ज्यांना त्रास दिला तरी ते आपल्याला आशीर्वाद देतात. पहिले म्हणजे संत.
संतांना त्रास दिला तर ते आपला उद्धार करतात. आणि दुसरं तत्व असं आहे या जगामध्ये की ज्यांना आपण त्रास दिला तरी सुद्धा आशीर्वादच देतात, त्यांचं नाव म्हणजे आई वडील आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, हो सबसे बडी है माँ, हो सबसे बडी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़ के कोई नहीं रे, माँ देती है दुआ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ की है दुआ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. या जगामध्ये फक्त आशीर्वाद, त्रास दिल्याच्या नंतर आशीर्वाद देणारा तत्व म्हणजे आई वडील आहे. आई वडिलाची सेवा करा. बघा पैसों से खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से बहुत अच्छा किताब मिल सकता है लेकिन पैसों से कभी ज्ञान नहीं मिल सकता. इस दुनिया के बाजार में पैसों से सब कुछ मिल सकता है लेकिन यहाँ एक चीज नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. बर अरे एकदा मातीच्या पलीकडे गेलेला सूर्य, एकदा ढगाच्या पलीकडे गेलेला सूर्य उद्या दुसऱ्या दिवशी दिसू शकतो. पण एकदा जीवनातले आई वडील तरुण मंडळी तुम्ही आहेत म्हणून सांगतोय. बरं वेळ आपला होऊन गेलाय पण 5 मिनिटं तुमच्यासाठी. जर एकदा मातीमध्ये आई वडील निघून गेले ना तर त्यांच्या फोटोचीच पूजा करू शकतो, परत आपल्याकडून काहीच होणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट, आज तरुण मंडळी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय खरी शिवजयंती काय असेल. आज छत्रपती शिवाजी राजासारखा गंध लावला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झाले नाही. आज तुम्ही तुमच्या गाडीवर शिवाजी महाराजाचं पोस्टर लावलं म्हणून तुम्ही शिवाजी महाराज जयंती साजरी केली असं नाही. एक गोष्ट सांगून जातो ऐका, तुमच्या जीवनामध्ये धाब्यावर चल असे म्हणणारे 10 मित्र असल्यापेक्षा, ऐका बरं आता खूप महत्वाचं आहे, तुमच्या जीवनामध्ये धाब्यावर चल असे म्हणणारे 10 मित्र असल्यापेक्षा गावामध्ये सप्ताह आहे कीर्तनाला चल असा म्हणणारा एक मित्र जर असेल तर तुमचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. तसा एक मित्र जीवनामध्ये कमवा. बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 3 लोक असतात. एक मित्र असतो, काय असतो तरुण मंडळी, एक मित्र असतो, दुसरा दोस्त असतो आणि तिसरा सखा असतो. एका मिनिटामध्ये सांगून जाईल तुम्हाला. मित्र कशाला म्हणायचं, आपल्या बर्थडेची पार्टी आपण ज्याच्यासोबत सेलिब्रेशन करतो त्याला मित्र म्हणा. आपल्या झालेलं दुःख आपण सर्वात अगोदर ज्याला सांगतो त्याला दोस्त म्हणा. पण सखा कशाला म्हणायचं सांगू का, आपल्याला झालेलं दुःख आपण न सांगता आपला चेहरा बघितल्या बरोबर जो ओळखतो ना त्याला जीवनातला सखा म्हणा. असा एक सखा माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. ऐका, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशात
सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला एक मित्र आपल्या मित्राला सांगतोय, मित्रा अरे मी मेल्याच्या नंतर माझे नातेवाईक मला जाळणार आहेत, पण तुला एक काम करायचंय. जाळताना मला जाळताना मला जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा तुकडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. बस असा एक मित्र आपल्या जीवनामध्ये कमवा, आपलं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा सर्व तरुण मंडळीच्या चरणी, आपल्या गावातील सर्व माता मावल्या असतील, पुरुष मंडळी असतील, ते वट्यावर बसलेले असतील, वट्यावर बसलेल्या माता मावल्या, चहावाले, सिस्टीमवाले, पाठीमागचे, इकडचे सगळे, म्हणजे उद्या कोणी म्हणून नाही माझं नाव राहिलं, बरोबर का नाही. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या कीर्तनासाठी माझे सर्व जिवलक मित्रमंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. गावातील भजनी मंडळ असतील, आमचे विनेकरी बाबा काही का करून सुद्धा भजनी मंडळ आलेले आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत आणि कीर्तन सेवेला प्रारंभ. चाल म्हणायचे ना, म्हणता नाही म्हणा की सिंगल म्हणा. अहो कीर्तन काय रोज रोज आहे का म्हणा, काय अर्धा तास 3 तासाचा पिक्चर पाहतात लोक, 2 तास झाले नेमके म्हणा पटकन सिंगल म्हणा.
जोरदार कडे वाजव. हे विशाल महाराज म्हणजे तुमच्या गावातले बरोबर. महाराज एक सांगू का, आज मी जे आहे ना फक्त माझ्या गावाने मला मोठं केलंय. ज्या महाराजाला गावाचं प्रेम भेटलं ना, या जगातला सर्वात भाग्यवान महाराज. आज हे लेकरं आता हे आळंदीला शिकायला आहे. उद्याचं भविष्य असं आहे की तुमच्या गावाचं नाव हे महाराष्ट्रभर पोहोचवणारे माणसं आहेत बरं. आमचे जीवलक माऊली महाराज असतील, आमचे विशाल महाराज असतील, त्या गावकऱ्यांसाठी दोघांसाठी जोरदार ताळी वाजवा. तुमच्या समोर मी कौतुक करावं एवढं मी मोठा नाही, पण आम्ही अनेक कार्यक्रम फिरतो. तुम्ही तर एकाच कार्यक्रमामध्ये 2 मिनिटासाठी आम्हाला 2 तासासाठी बोलवलं, पण माऊली महाराज विशाल महाराज आम्ही अनेक गावामध्ये फिरतो. महाराज लोक खूप आहेत हो, पण आपल्या मित्राला प्रेम देणारे खूप कमी महाराज लोक आहेत. आज हे कीर्तन आहे ना, हे पैसे तर आतापर्यंत मला लक्षात आलं नाही की पैशासाठी कीर्तन करतोय, पण एवढ्या लोकांचं प्रेम, एवढ्या मायबापांचा आशीर्वाद जर आपल्याला भेटत असेल तर आयुष्यात अजून काय पाहिजे महाराज. असे प्रेमळ सर्व मंडळी आहेत. या गावातले तुमचे महाराज मंडळी आहेत ना, त्यांना तुम्ही मोठं करा. आयुष्यामध्ये तुमचं नाव हे महाराष्ट्रभर करल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आमचे शिवार महाराज, आता तर काय महाराज यांच्यावर जीव तुमच्यासाठी शेअर सांगतो का, शेवट सांगतो ऐका, कारण आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. हमारे शिवहार महाराज, टाळी वाजवर आवडलं तर तुमच्यासाठी ना फेल घालचा. हमारे शिवहार महाराज जब बजाते हैं मृदंग तब लोग हो जाते हैं दंग. हमारे शिवहार महाराज जब बजाते हैं मृदंग तब लोग हो जाते हैं दंग. मैंने पीछे मुड़कर देखा तो शाम नाच रहे थे राधे संग. अशी यांची किमया आहे मला. एवढा सुंदर मृदंग माऊली ज्ञानोबरांची, त्यांच्या आई वडिलांची त्यांच्यावर कृपा, आमचे अमोल दादा असतील, आमचे मंगेश दादा, सर्व जिवलक मंडळी, सर्व गावातील भजनी मंडळ, कहा करून आलेले भजनी मंडळ, बाहेर गावून काही कीर्तनासाठी आले असतील, सर्वांचं माझ्यावरचं प्रेम, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. चहावाले तुम्ही चहा वाटा, तोपर्यंत विठ्ठल जय जय महाराज तुम्ही
भगवान की